11th सायन्स केमिस्ट्रीच्या मोल कन्सेप्टवर आधारित हा व्हिडिओ नंबर 4. यामध्ये आज आपण न्यूमरिकल्स शिकणार आहोत ऑन मोल कन्सेप्ट. हा व्हिडिओ पाहून अभ्यास झाल्यानंतर व्हिडिओ सिक्वेन्सनी पाहायचे आहेत, वही पेन घेऊनच पाहायचे आहेत आणि नोट्स काढायचे आहेत. अभ्यास झाल्यानंतर MCQ एक्झाम देणं फार आवश्यक आहे. चला, हे शिकलो होतो आपण की आपल्याला जर एखाद्या केमिकलचं वजन जर दिलं, वजन हे गिवन वेट जर दिलं तर त्याचं मोलार मास आपण काढतो ॲटॉमिक मासवरून आणि मग त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढतो, असं आपण शिकलो होतो. मग हा फॉर्म्युला आपल्याला सांगतो की नंबर ऑफ मोल्स दिलेल्या वजनावरून कसे काढायचे ते. आता पहा, आपण काय करू, 1 ग्रॅम कार्बन घेऊ, 1 ग्रॅम निऑन घेऊ, 1 ग्रॅम सोडियम घेऊ. यांचे हे ॲटॉमिक मास आपल्याला माहित आहेत. मग आता काय करायचं आपल्याला की यांचे मोल्स किती होतात ते काढायचे. मग 1 ग्रॅम कार्बनचे मोल्स 1/12, दिलेलं वजन 1 आणि मोलार मास 12, आणि हे झाले त्यांचे मोल्स. यावरून आपल्याला आता काय करायचंय, अभ्यास म्हणजे काय, आपल्याला असं जनरलायझेशन करायचंय की यावरून काय कळालं आपल्याला की हे पहा, सर्व ठिकाणी हे वजन जे आहे, पदार्थाचे वजन सारखेच घेतले, केमिकलचे वजन सारखे घेतले. वजन सारखे घेतल्यावर हे मोल्स, आता ह्या इथे सुद्धा आपल्याला समजते की कुणाचे मोल्स किती आले ते. इथे वर न्यूमरेटर मध्ये 1 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 12, 20 आणि 23 आहेत. मग यावरून आपण सांगू शकतो की सगळ्यात मोठं उत्तर ह्या इथे येणार आहे आणि सगळ्यात छोटं उत्तर इथे येणार आहे, कारण ह्या 1 ला आपण मोठ्या आकड्याने डिवाइड करायला लागलो. मग आपल्याला असं पाहून सुद्धा सांगता येते की नंबर ऑफ मोल्स जास्त कुठे आले, कमी कुठे आले, ह्याचं ऍक्च्युअल उत्तर किती आलं ते हे उत्तरही लिहिले आपण. मग आता तुम्हाला अभ्यास केला म्हणजे काय करायचंय नेमकं, तर ह्यावरून आपल्याला समजते की जर इक्वल मास असेल, सगळ्यांचे जर सारखं वजन असेल, वेगवेगळ्या केमिकल्सचं वजन जर सारखं असेल तर त्याचे मोल्स किती असतात. कंपॅरेटिव्ह स्टडी आहे हा. त्याचे मोल्स किती असतात, तर ज्याचं मोलार मास कमी त्याचे जास्त मोल्स आणि ज्याचं मोलार मास जास्त त्याचे कमी मोल्स. असा तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी आला पाहिजे. हेच तर हा फॉर्म्युला सुद्धा सांगतो. प्रत्येक फॉर्म्युले अशा पद्धतीने वाचायचे, आता सवय ठेवायची तुम्हाला की जर वजन सारखा असेल, हा वजन आणि हा इक्वॅलिटी मार्क इथून जर आपण काढून टाकला तर काय होते पहा, काढून टाकला तर हे n इज इनव्हर्सली प्रोपोर्शन. आपण ह्याला इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणतो. इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे काय, जर ही गोष्ट वाढली तर ही गोष्ट कमी होणार, ही गोष्ट कमी झाली तर ही गोष्ट वाढणार. अशा पद्धतीला एक वाढलंय तर दुसरं कमी होत असेल तर अशा प्रकारच्या ह्याला आपण इनव्हर्स प्रोपोर्शन असं म्हणतो. मग या इथे नंबर ऑफ मोल्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास, हे ह्या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला कळते. कसं ते आपण हे एक्झाम्पल घेऊन पाहिले आपण. मग ही गोष्ट तुम्ही आज पक्की लक्षात ठेवायची की जर वजन सारखे असतील डिफरंट केमिकल्सचे तर ज्याचं मोलार मास जास्त त्याच्याकडे कमी मोल्स. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण आणि फ्रेम करून ठेवून देऊ लिहून. हे तुम्ही लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक. आता आपल्याला पुढे ह्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आता काय करू, आपण मोलार व्हॉल्यूम शिकलो. काय असतो मोलार व्हॉल्यूम, 22.4 लिटर आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो. आता व्हॉल्यूम कसा काढायचा ते सुद्धा आपण, व्हॉल्यूम वरून मोल्स कसे काढायचे हे सुद्धा शिकलो आपण. की एखाद्या गॅसचा व्हॉल्यूम आपल्याला जर दिलेला असेल ॲट STP तर आपण त्याच्यावर मोल्स काढू शकतो. ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून हे शिकलो आपण. आता पहा, 4 वेगळे कंटेनर घेतलेत आणि त्याच्यामध्ये ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर गॅस भरला. पण गॅसेस पण वेगळे भरले आणि मग त्यांचा व्हॉल्यूम मोजला आपण तर तो 22.4 निघाला. हे एक महत्वाचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण शिकलो होतो. म्हणून अजून एकदा सूचना की व्हिडिओ हे सिक्वेन्सने पाहणं आवश्यक, तरच तुम्हाला समजून येईल सगळ्या गोष्टी. मग जर वेगवेगळे गॅसेस असतील आणि त्याच्यात मोल्स सारखे असतील किंवा व्हॉल्यूम सारखे घेतले तर मोल्स सारखे, अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की 1 मोल ऑफ एनी गॅस इज इक्वल टू 22.4 लिटर. हे आपण शिकलो.
आता हे सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट की 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एसटीपी, पण हे एसटीपी हे अत्यंत आवश्यक, इज इक्वल टू 22.4 लिटर. आता ह्याचा काय उपयोग करायचा आपल्याला की आपण 1 मोल गॅस घेतला तर त्याचा व्हॉल्यूम किती भरेल 22.4 लिटर. आता आपल्याला ह्याला अशा फॅशन मध्ये सांगता येते आणि हे 22.4 लिटरचा हा डब्बा. आता काय करू आपण की हा 1 मोल गॅस घेण्याच्या ऐवजी हा 2 मोल गॅस घेऊ. 2 मोल जर गॅस घेतला तर आपल्याला त्याला ठेवायला केवढा फ्लास्क लागेल तर 22.4 लिटरचा डबल वाला फ्लास्क लागेल. म्हणून ह्या इथं आपण लिहिलं की 22.4 लिटरच्या डबल 2 टाइम्स ऑफ 22.4 लिटर म्हणजे 2 मोलचा व्हॉल्यूम किती तर एवढा. मग ह्याच्यासाठी ठेवायला थोडासा मोठा फ्लास्क घेतला आपण. असंच आपण 3 मोल गॅस घेतला तर ट्रिपल टाइमचा हा फ्लास्क लागेल. आणि जर आपण ग्रेड धरा की हाफच मोलचा जर हाफ मोल गॅस घेतला तर त्यासाठी लहान डब्बा लागेल 11.2 चा. हे असं आपण काढायला शिकलो, माहित आहे आपल्याला हे. आता याचा काय अर्थ होते ते व्यवस्थित समजून घ्या. इथे काय दिसायला लागले आपल्याला की नंबर ऑफ मोल्स जसे जसे वाढले पहा, इथे 1 मोल होता 22.4 लिटर व्हॉल्यूम, 2 मोलला हे 44.8 वगैरे, जसे जसे मोल्स वाढले तसे तसे व्हॉल्यूम पण वाढला पहा. मग आता ह्या इक्वेशनला हे जे आपण म्हणलो त्या ह्या इक्वेशन वरून सुद्धा आपण हेच वाचू शकतो की ह्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी कॉन्स्टंट, हे 22.4 लिटर कॉन्स्टंट आहे, त्याला ह्या 22.4 लिटर हे तेच राहणार आहे. मोलार व्हॉल्यूम हा तोच, ह्या काय आकडा बदलत नाही कधीच. मग हा 22.4 लिटर हे टेम्परेचर एसटीपी असेल तर, आणि हे इक्वल टू मार्क जर काढून टाकलं तर आपण ह्याला असं लिहू शकतो. म्हणजे ह्या नंबर ऑफ मोल्सवर व्हॉल्यूम आधारित आहे हे ह्या इक्वेशन वरूनही सांगू शकतो आपण, किंवा आपण असं जनरलाइज एक्झाम्पल घेऊन सुद्धा सांगू शकतो. मग दुसरं जनरलायझेशन काय केलं आपण, ह्यालाच अभ्यास म्हणायचं पहा की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. हे इक्वेशन नंबर 2 हे सुद्धा तुम्ही लिहून घेणं अत्यंत आवश्यक. 2 नंबरचं इक्वेशन आहे हे. व्हॉल्यूम ऑफ गॅसेस is directly proportional to number of moles. जास्त मोल जास्त व्हॉल्यूम, कमी मोल कमी व्हॉल्यूम. आता अवेगाड्रोज लॉ शिकलो होतो पहा. अवेगाड्रोज लॉ काय सांगतो की जर इक्वल व्हॉल्यूम्स घेतले तर त्याच्यामधल्या पार्टिकलची संख्या इक्वल असते. अटी शर्ती लागू. काय अटी शर्ती लागू की टेम्परेचर आणि प्रेशर मात्र सारखं पाहिजे. ठीक आहे, चला मग आपण काय करू, असे इक्वल व्हॉल्यूम म्हणून सारख्या आकाराचे फ्लास्क घेतले, टेम्परेचर एसटीपी घेतला, आपण कोणतेही घेतले तरी चालते पण इथे एसटीपी घेतला आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून. वेगवेगळे गॅस भरले, किती व्हॉल्यूम घेतला आपण 22.4 लिटर. तर 22.4 लिटर गॅस घेतला म्हणजे ह्याचा अर्थ एसटीपीला, म्हणजे ह्याचा अर्थ हा 1 मोल गॅस आहे. 1 मोल आहे म्हणजे पार्टिकलची संख्या माहित झाली, Na एवढी आहे. म्हणजे किती Na म्हणजे 6.022 × 10⁻23. ह्यालाच तर आपण अवेगाड्रोज नंबर म्हणलो होतो. मग आता काय कळालं आपल्याला की जर इक्वल व्हॉल्यूम्स असतील तर त्याच्यामध्ये इक्वल पार्टिकल असतात हे कळालं. पण हे इक्वल पार्टिकल इथे काय काय इक्वल आलं पहा बरं, हे Na हे 22.4 लिटर 1 मोल. मग यावरून आपण तिसरं स्टेटमेंट बनवू चला की 1 मोल घेतला Na तर पार्टिकल किती असतील एका मोल मध्ये. 22.4 लिटर मध्ये 6.022 × 10⁻23. मग आता हे जर 2 मोल घेतला तर 2 Na एवढे पार्टिकल असतील डबल. एका मोल मध्ये Na एवढे पार्टिकल तर 2 मोल मध्ये डबल पार्टिकल, 3 मोल मध्ये ट्रिपल, हाफ मोल मध्ये हाफ पार्टिकल Na च्या. मग यावरून आता नवीन स्टेटमेंट तयार झालं की नंबर ऑफ पार्टिकल्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. म्हणजे जास्त मोल असतील तर जास्त पार्टिकल असतील, कमी मोल्स असतील तर कमी पार्टिकल असतील. हे या इक्वेशनवरून आपल्याला समजलं. हे इक्वेशन नंबर 3 तुम्ही लिहून ठेवा. अभ्यास करणे म्हणजे असं जनरलायझेशन करणे. तुम्हाला हे अशा पद्धतीने जनरलायझेशन करता आलं पाहिजे आणि हे फार उपयुक्त MCQ सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा. चला मग आता ह्याचा उपयोग करू आपण. आधी हे आपण काय शिकलो ते लिहून घेऊ. हे 3 इक्वेशन आपण लिहून घेतलेत. हे तुमच्याकडे सुद्धा आहेत की नाही पहा. वही पेन घेऊनच व्हिडिओ पाहणं आवश्यक. मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करायचे, व्हिडिओ सिक्वेन्सनीच पाहायचे. हे नोट्स लिहिल्यात आपण. आता पहा ह्याचा उपयोग करून घेऊ आपण.
What is the ratio of volumes occupied by 1 mole of H2 and 2 moles of SO3? रेशो सांगायचा आहे, म्हणजे आपल्याला प्रमाण सांगायचं आहे की ह्याच्याकडे ह्याचा व्हॉल्यूम जर 1 लिटर असेल तर त्याचा किती लिटर, अशा पद्धतीने सांगायचं, प्रमाण सांगायचं आपल्याला, रेशो सांगायचा. म्हणजे मग आपण काय करूया, हे शक्यतोपर्यंत हा प्रॉब्लेम वाचत वाचत लिहित चला की व्हॉल्यूमचा रेशो म्हणजे व्हॉल्यूम ऑफ H2 व्हॉल्यूम ऑफ SO3. मग या इथे व्हॉल्यूम लिहिले आपण. आता 1 मोलचा व्हॉल्यूम 22.4 लिटर. इथे हायड्रोजन किती दिलाय, 1 मोल, म्हणून त्याचा व्हॉल्यूम 22.4 लिटर. इथे किती दिलाय, 2 मोल्स, म्हणून त्याचा व्हॉल्यूम डबल येईल. आता शिकलो होतो आपण. मग आता ह्याचा रेशो पाहिजे तर हे प्रमाण सांगायचं आपल्याला की कोण कोणाच्या किती पट आहे सांगायचंय. मग 22.4 लिटर आणि इकडे 2 × 22.4 लिटर ह्यांची पट जर सांगायचं झालं तर हे दुप्पट आहे SO3चा व्हॉल्यूम. अशा तऱ्हेनं एकमेकाच्या पटीमध्ये कंपॅरिझन करण्याच्या पद्धतीला रेशो असं म्हणायचं की कोण कोणाच्या किती पट आहे ते. मग हायड्रोजनचा व्हॉल्यूम जेवढा आहे त्याच्या दुप्पट व्हॉल्यूम SO3चा असेल जर असे 1 मोल आणि 2 मोल घेतले तर. असे साधे साधे छान प्रॉब्लेम्स असतात, ह्याच्यामध्ये आपल्याला छान सोडवता येते. हे पाहून सुद्धा तुम्हाला नजर टाकून सुद्धा सोडवता आला असता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. काय म्हणले की द रेशो ऑफ मासेस ऑफ इथेन अँड ॲसिटिक ॲसिड इन ए मिक्सचर इज 1:2. म्हणजे आपण काय केलं, हे मिक्सचर घेतलं म्हणे कुणाकुणाचं, ह्या दोन्हीचं, म्हणजे दोन्ही एकत्र मिक्स केले. पण कसे मिक्स केले तर जर वजन इथेनचं 1 ग्रॅम घेतलं तर त्याचं 2 ग्रॅम घ्यायचं. मासचं रेशो सांगितलं इथे मासचा रेशो सांगितलाय, म्हणजे वजनाचा रेशो सांगितलाय की हा जर 1 ग्रॅम घेतला तर त्याच्या दुप्पट हा घेतला म्हणे. हा रेशो काही असू शकते, आपण ह्या इथे अशा पद्धतीने घेतले म्हणे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होते, लक्षात घ्या की ह्याचा अर्थ हे 1 आणि 2 आकडे नाहीत, प्रमाण सांगितले की हे काही जे इथं घेतलं आपण त्याच्यापेक्षा हे दुप्पट घ्यायचं. म्हणजे हे असं, म्हणजे जर आपण इथेन जर आपण 2 ग्रॅम घेतला तर आपल्याला ॲसिटिक ॲसिड किती घ्यावं लागेल, 4 ग्रॅम घ्यावं लागेल. थोडक्यात हे जर 30 ग्रॅम घेतलं तर हे 60 ग्रॅम. ह्याला म्हणायचं रेशो, प्रमाण सांगितलंय. पहा, रेशो म्हणजे प्रमाण, आकडे नाहीत की 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅम घेतलं पाहिजे असं नाही. वजन ह्याचे तुम्ही 300 किलो घेतले तर ह्याचे तुम्हाला 600 किलो घ्यावे लागतील. पहा, हे व्यवस्थित समजून घ्यायला म्हणायचं रेशो. आता जर रेशो जर असा वजनाचा असेल तर ते आपल्याला विचारते की द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग याच्यामध्ये यांच्या मॉलिक्युलचं म्हणजे पार्टिकलचं प्रमाण काय असेल सांगा. हे जर आपण अशा पद्धतीने वजन घेतले तर पार्टिकल, मग माहिती आहे आपल्याला की आपण केमिकल हा पार्टिकलने बनलेला असतो. मग पार्टिकलचं प्रमाण काय असेल. फॉर एक्झाम्पल इथं उदाहरण दिलं हे की बाबा जर इथेनचे 2 पार्टिकल असतील तर ॲसिटिक ॲसिडचे 4 दुप्पट पार्टिकल असतील का, आपल्याला प्रश्न विचारायचा, सांगायचा आपल्याला. ह्या इथे वजनाचं प्रमाण 1:2 आहे, मग पार्टिकलचं पण प्रमाण 1:2 असेल का की वेगळं असेल असं विचारलंय आपल्याला. सांगा म्हणले की ह्यांचं प्रपोर्शन काय असेल ते. ठीक आहे, चला मग आपण पाहूया ह्यांचं प्रपोर्शन काय असेल ते. कसं पाहायचं की आपल्याला माहित आहे, या पूर्वीच्या ह्याच्यावरून बघितलं आपण. इक्वेशन नंबर 3 पहा, तुम्ही वहीवर लिहून घेतलेलं आहे. इक्वेशन नंबर 3, रिलेशन नंबर 3 काय सांगते, नंबर ऑफ पार्टिकल्स इज डिपेंड ऑन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. मग आपल्याला जर पार्टिकल्स विषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स विषयी माहिती पाहिजे, किंवा पार्टिकल जर नंबर ऑफ मोल्सवरच आधारित असतील तर पार्टिकलची संख्या काढली काय किंवा नंबर ऑफ मोल्सचं कंपॅरिझन केलं काय एकच. चला आपण नंबर ऑफ मोल्स कसे काढतात ते पाहू. हा, N = W/M. W म्हणजे दिलेलं वजन. आता तुम्ही हे दिलेलं वजन या एवढ्यापैकी कोणता एक सेट घेऊ शकता, हा घेऊ शकता, हा घेऊ शकता, हा, किंवा तुमच्या मनाने दुसरा सेट घ्या. 5 ग्रॅम इथेन आणि 10 ग्रॅम हे, किंवा X ग्रॅम आणि 2X ग्रॅम, असं काही तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स हे दिलेलं वजन आपल्याला भेटेल या ह्याच्यावरून. आता हे मोलार मास, हे मोलार मास मग तुम्हाला काढावं लागेल, आणि ते या एक्झाम्पलमध्ये मी डायरेक्ट सांगतो, तुम्हाला हे काढता येईल. हायड्रोजनचं वजन 1, कार्बनचं वजन 12 आणि ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास 16. हे वजन आले. चला किमती ठेवू आपण. ह्याचं प्रमाण कसं आहे वजनाचं, 1:2. मग हे 1:2 प्रमाण म्हणजे 1 ग्रॅम जर
इथेनचा असेल तर 2 ग्रॅम ऍसिटिक ऍसिडचे. मग 1 ग्रॅम इथेनचं किती मोल्स होतात, तर त्याच्यासाठी असं हे रिलेशन, मोल्स किती होतात ते 1 ग्रॅम इथेनचे किती मोल्स होतात, त्याचे वजन हे त्याचे वजन ह्या फॉर्म्युल्यावरून भागिले त्याचं मोलार मास. 2 ग्रॅम ऍसिटिक ऍसिडचे किती मोल्स होतात, तर ते 2 ग्रॅम वजन भागिले 2 ऍसिटिक ऍसिडचं मोलार मास. चला किमती ठेवू आपण. हे 1 आणि 2च का आले, तर हे इथे रेशो सांगितलाय म्हणून. तुमची इच्छा, तुम्ही 1 2 घ्या, 5 10 घ्या, 200 400 घ्या, काही घ्या कडे. चला आता हे सोडवून घेऊ आपण. हे जर सोडवून घेतलं तर हे पहा, हे असं आलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की इथे हे आकडे सारखेच आले. 1/30 1/30 ह्याला रेशो म्हणायचं, प्रमाण म्हणायचं. आता हे प्रमाण, ह्याचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण ह्याचं सांगितलंय पहा. यावरून आपल्याला सांगता येते की जर ह्या इथेनचा 1 पार्टिकल असेल तर ऍसिटिक ऍसिडचा सुद्धा 1च पार्टिकल असेल, असा हा रेशो आला पहा. हे व्यवस्थित समजून घ्या. पार्टिकलचा रेशो काय आला, 1:1. म्हणजे 1 पार्टिकल जर ऍसिटिक ऍसिडचा असेल तर 1च पार्टिकल इथेनचा पण असेल. किंवा जर वजन अशा 1:2 प्रमाणात घेतले तर. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला ह्या इथे सुद्धा क्लिअर व्हायला पाहिजे, विदाऊट न्यूमरिकल सोडवता, हे एवढ्या भानगडी न करता. कसं काय क्लिअर व्हायला पाहिजे की इथे हे वजन आपण घेत आलो तर हे इथे 30 ग्रॅम आणि इथे त्याच्या दुप्पट 60 ग्रॅम. आणि मग आपल्याला हे अनुभवावरून लक्षात येईल की ह्याचं मोलार मास 30 आहे, ह्याचं मोलार मास 60 आहे. म्हणजे हे पण 1 मोल आहेत, हे पण 1 मोल आहेत. दोन्हीचे मोल सारखे तर पार्टिकल सारखे, म्हणून पार्टिकलचं प्रोपोर्शन सारखं म्हणजे 1:1. हेच आपण हे वजन घेऊन इथे कॅल्क्युलेशन करू शकतो की हे 30-60 जर आपण घेतले तर 30 ग्रॅमचे किती मोल्स होतात आणि 60 ग्रॅमचे किती मोल्स होतात ते पाहू आपण. आता हे तुम्ही हे 60 × 60 30 × 30 कटले 1 आलं पाहू. तर आता लक्षात घ्या की तुम्ही अशा कोणत्याही फॅशननी वजन घेऊ शकता, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने. एक्स घेऊ शकता, x ग्रॅम ह्याचे 2x ग्रॅम ह्याचे, अशा पद्धतीने आपल्याला हे कम्पेअर करायला शिकायचं आहे पहा. पुढचा न्यूमरिकल तसाच न्यूमरिकल आहे, फक्त इथे मिक्सचर घेतले ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं आणि वजन घेतलं 1:4. आता थोडस पुन्हा काय म्हणे की त्यांचे पार्टिकल्स किती किती असतील ते सांगा म्हणे, प्रमाण. मग आता काय करूया आपण, थोडस फास्ट. ऑक्सिजन घेतला, वजन कसे घ्यायचे, ह्याचं जर 1 ग्रॅम वजन घेतलं तर त्याचं 4 ग्रॅम घ्यायचं. 1:4 आहेत म्हणून हे इथे न्यूमरिकल मध्ये सांगितलं आपल्याला की वजन 1:4 पाहिजे म्हणे. बरं, म्हणजे ह्याचे जर 2 ग्रॅम घेतले तर त्याचे 8 ग्रॅम, इथे अर्धा ग्रॅम घेतले तर 2 ग्रॅम. तिथे जसं 30-60 आकडे आले होते तसे इथे आले नाही, ते शोधत बसायची गरज नाही त्याच्यासाठी. पुन्हा आपल्याला रूल माहित, इक्वेशन नंबर 3, नंबर ऑफ पार्टिकल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. चला मोल्सच काढू आपण. हे मोल्स, आता नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं मोलार मास माहित आहे आपल्याला. ऑक्सिजनचे वजन घेतले हे 1 ग्रॅम, नायट्रोजनचं वजन घेतले 4 ग्रॅम. त्याचे मोल्स कसे काढायचे, तर ह्याचे मोल्स असे n = एवढं, ह्याच्यासाठी n = एवढं इथे लिहिलं आपण. मग हे इथे 1/32. आता इथे 1/32 का घेतलं, कारण ऑक्सिजनचं मोलार मास 32. ऑक्सिजनचं मोलार मास, ऑक्सिजन हा गॅस आहे, त्याचं मोलार मास 32. नायट्रोजन गॅसचं मोलार मास 28 म्हणून घेतले. हे बघा हे कटले 1:32 असं आलं. आता हे तुमचं उत्तर आलेलं आहे. इथे तुमचं उत्तर संपलं. हे प्रमाण झालं. पण हे आकडे आता 1/32 1/7 हे काय आकडे आपल्याला समजेबल नाहीत बघा. आपल्याला त्याच्यामुळे एक्झॅक्ट कळत नाहीये की कोणते जास्त आहे कोणते हे आहेत ते. ह्याला आपण आपल्या इक्वेशनला जशी गणिती प्रक्रिया करतो तशी गणिती प्रक्रिया करू शकतो. हे 7 हे इकडे घेऊन जाऊया, हे 7 इकडे घेऊन जाऊया आणि 32 हे इकडे घेऊन जाऊया. तर प्रपोर्शन कसं आलं पहा. असं जर केलं आपण तर हे असं आलं 7:32. आता ह्याचा काय अर्थ होतो हे समजून घेणं महत्वाचं की जर आपण 1 ग्रॅम ऑक्सिजन आणि 4 ग्रॅम नायट्रोजन वजनाने जर एका फ्लास्क मध्ये भरला
तर ऑक्सिजनचे 7 मॉलिक्यूल असतील, त्यावेळी नायट्रोजनचे 32 मॉलिक्यूल असतील. हे समजून घ्या तुम्ही. असं ते सांगायला लागले, पार्टिकलचं प्रपोर्शन आलं पहा. हा नीट मध्ये आलेला हा न्यूमरिकल नीट 13 सप्टेंबर 2020 ला आलेला आहे. आपण काय करू की हा टायमर लावून पाहू की याला सोडवायला आपल्याला किती वेळ लागतो. मग पहा, टायमर सुरुवात झालेला आहे. आपण न्यूमरिकल वाचू. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. आता आपल्याला काय सांगितले ते पाहण्यापेक्षा फक्त काय विचारले, नंबर ऑफ ॲटम्स विचारलेत. नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, हे माहित आहे आपल्याला. आता इकडे लक्ष देऊया आपण की इथे वजन दिले, इक्वल मास दिले पहा. मग वजन जर दिलेलं असेल तर मोल्स किती होतात. पार्टिकल काढायचे असतील तर मोल्स माहित पाहिजे, आणि मोल्स काढायचे असतील तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे. ह्या इथे इनव्हर्स प्रपोर्शन आहे हे डायरेक्ट सांगितलंय. तर तुम्ही पहा की ह्या इथे सगळ्यात जास्त वजन ज्याचं असेल मोलार मास त्याचे कमी मोल्स, आणि सगळ्यात कमी मोलार मास ज्याचा असेल त्याचे सगळ्यात जास्त मोल्स. मग ह्याचे सगळ्यात जास्त मोल हे डायरेक्ट उत्तर आलं पहा आपल्याला. अशा तऱ्हेने हे आपण बोलत बोलत सुद्धा आपल्याला इथे 55 सेकंद लागलेले आहेत. चला आपण आता ह्याला व्यवस्थित सोडवून पाहू की आपल्याला हे असं डायरेक्ट येत नाही गृहीत धरा. तर आपण काय करणार की हे इथे हे घेतलं. आता मी बोलत बोलत 55 सेकंद लागले होते, तर तुम्ही स्वतः जर केलं तर अजून कमी टाइम लागेल. हे वेगवेगळे इथे दिलेले पदार्थ घेतलेले आहेत आपण, आणि हे इथे सिल्वर मॅग्नेशियम ह्याचे मोल्स काढायचे. किमती ठेवू. वजन काय दिले होते, मास, हे स्मॉल एम मास साठी, कॅपिटल एम मोलार मास साठी. मास 111 ग्रॅम दिले पहा ह्या इथे न्यूमरिकल मध्ये. आणि मग आता डिवायडेड बाय मोलार मास ठेवूया आपण. इथे सुद्धा तेच समजलं आपण, जे की आपण इथे वजन नजर टाकून पाहिलं होतं. ह्याचे सगळ्यात जास्त मोल्स होतील आणि ह्याचे सगळ्यात कमी. का बरं, कारण नंबर ऑफ मोल्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास, किंवा जर वजन सारखे असतील तर. आणि मग हे जर ऍक्च्युअल तुम्ही सोडवून घेतलं तर ह्या इथे आता हे सोडवून घेत बसायची गरज नाही, पण हे इथे विचारले, थोडंसं लक्ष सुद्धा द्यावं लागते की ॲटम्स विचारलेत, आणि हे इथे O2 आहे, म्हणजे हे इथे जेवढे मोल्स असतील त्याच्यात डबल ॲटम असतील, कारण हा मॉलिक्यूल आहे. म्हणून हे इथे फक्त करेक्शन, तरी काही फरक पडत नाही. आकडा हे इथेच सगळ्यात जास्त आला पहा. म्हणून सगळ्यात जास्त ॲटम्स हे कुणाकडे आले, लिथियम मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 4 पहा. आपण गप्पा मारत समजून सोडलं तरी सुद्धा हे 2 मिनिट लागले. तुम्ही जेव्हा स्वतः करता तेव्हा ह्याला खूप झालं तर 10 ते 20 सेकंद लागू शकतात पहा. अशा तऱ्हेने तुम्हाला हे न्यूमरिकल सोडवता आले पाहिजे. चला आपण पुढचा सोडवूया. इक्वल मास ऑफ ऑक्सिजन, हायड्रोजन अँड मिथेन घेतला म्हणे. बरं, इन ए कंटेनर इन आयडेंटिकल कंडिशन. हे सगळ्यात महत्वाचं असते. ॲट STP किंवा 25 डिग्री सेल्सिअस, पण सगळ्यांचं तापमान प्रेशर सारखं पाहिजे. फाइंड द रेशो ऑफ देअर व्हॉल्युम्स. तर त्यांचे व्हॉल्युम्सचा रेशो सांगायचा आपल्याला. ठीक आहे, कोण कोण घेतलेत हे, वजन किती घेतलेत, इक्वल मास. आता तुम्ही इथे x घेऊ शकता, 1 घेऊ शकता, 100 घेऊ शकता, किंवा कोणताही एक आकडा घेऊ शकता. इक्वल घ्यायचा आपण. इथे आपण 1 घेतले तर सगळ्यांचं वजन 1च घेतले. x घेतात मोस्ट लोक. चला आता व्हॉल्यूम चा रेशो काढायचा आहे. तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. चला आपण ह्याचे मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्स काढले म्हणजेच व्हॉल्यूम कळेल आपल्याला. मोल्स काढले, वजन ठेवले, त्याचं मोलार मास ठेवलं, आणि हे व्हॉल्यूम्स आले. आता ह्या इथे उत्तर संपलं पहा. हा रेशो झाला व्हॉल्यूमचा. पण ह्या इथे आपल्याला थोडंसं किचकट वाटलं. 1/32, 1/2, म्हणजे आता नेमकं आपल्याला काही ह्याच्यावर अंदाज आला नाही. तर ह्याच्यावर पुन्हा आपण साधी मॅथमॅटिकल प्रोसेस करू शकतो. आपण काय करूया की ह्याला 32 ने मल्टिप्लाय करून घेऊया सगळीकडे. जसं इक्वेशनला आपण जे मॅथमॅटिकल प्रोसेस करतो तशाच आपण हे इथे करू. हे 32 1 32, हे 16 2 32, आणि हे 16 2 32. म्हणजे व्हॉल्यूमचे प्रमाण कसे आले. जर इक्वल मास घेतले, ह्या सगळ्यांचे इक्वल मास घेतले, 1 1 1 1 ग्रॅम घेतला, तर ऑक्सिजनचा जर 1 लिटर भरला, जर 1 लिटर भरला तर ह्याचे 16 लिटर भरतील हायड्रोजनचे, आणि मिथेनचे 2 लिटर भरतील. हे इथे आपल्याला कळायला लागलंय. आता आपण लॉजिकली सुद्धा सांगू शकतो की ह्याचा मोलार मास ज्याचं जास्त असेल त्याचे कमी मोल्स,
आणि म्हणून कमी व्हॉल्यूम. इथे सगळ्यात जास्त कुणाचं आहे मोलार मास? ऑक्सिजनचं. जर तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील आणि जर हाच आकडा पहिलावाला आकडा सगळ्या ऑप्शन मध्ये कमी असेल तर ते उत्तर डायरेक्ट तुम्ही सांगू शकता. एक वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम काय म्हणे की द ॲटॉमिक मास ऑफ टू एलिमेंट्स, दोन एलिमेंट दिले आणि त्यांचे ॲटॉमिक मास दिले 20 आणि 40. ठीक आहे. जर x ग्रॅम घेतले p चे तर त्याच्यामध्ये y ॲटम्स आहेत म्हणे. म्हणजे काय केलं आपण, ज्याचं ॲटॉमिक मास 20 होतं त्याच्यातलं आपण थोडंसं वजन बाजूला घेतलं. किती घेतलं? x ग्रॅम एवढं घेतलं. तर त्या x ग्रॅमचे किती ॲटम्स भरले म्हणे? तर y ॲटम्स भरले म्हणे. त्याच्यात ॲटम्स मोजले आपण. ठीक आहे. मग काय म्हणे, हाऊ मेनी ॲटम्स आर देअर इन 2x ग्रॅम. जेवढं p चं वजन घेतलं होतं त्याच्या दुप्पट q चं वजन घ्यायचं म्हणे. x हे इथे घेतलेलं वजन त्याच्या दुप्पट वजन घ्यायचं. बरं ठीक आहे. तर त्याच्यात किती पार्टिकल भरतील सांगा. पार्टिकल बद्दल पुन्हा नंबर ऑफ ॲटम्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n, म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढूनच ओळखायचं. आता पुन्हा एकदा इथं समजून घ्या की जर x ग्रॅम p चे घेतले तर 2x ग्रॅम आपल्याला q चे घ्यावे लागतील. म्हणजे कसं, जे x चे 3 ग्रॅम घेतले तर p चे 6 ग्रॅम घ्यावे लागतील. 5 ग्रॅम p चे घेतले तर 10 ग्रॅम घ्यावे लागतील. हे समजून घ्या तुम्ही. आता न्यूमरिकल नेमका काय सांगितलंय ते, जेवढं p चं वजन आपण घेणार त्या वजनाच्या दुप्पट. मग आता चला नंबर ऑफ मोल्स काढू. p चे किती मोल्स होतात पाहू आपण. p चे मोल्स किती झाले? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, x/20 एवढे मोल्स झाले. कॅल्क्युलेशन करू नये आपण, x/20 झाले. ठीक आहे. आता q साठी नंबर ऑफ मोल्स लिहूया 2x. आता हे इथे व्यवस्थित लक्ष घ्या की p चे जेवढे वजन घेतले होते आपण त्याच्या डबल हे इथे 2x, आणि हे सांगितले डायरेक्ट हे इथे 2x घेतले. पण आता ह्या इथे हे 20 का घेतला आकडा? कारण p चं मोलार मास ह्या इथे न्यूमरिकल मध्ये दिले p चं मोलार मास 20, आणि इथे 40 का घेतले? आपल्याला सांगितले ना q चं मोलार मास 40 आहे म्हणून. अरे हे इथे काटाकाटी झाली. मग ह्याचं काय झालं? x/20. आता पहा इथे नंबर ऑफ मोल्स किती आले. ह्याचे नंबर ऑफ मोल्स आले x/20. आहा, ह्याचे नंबर ऑफ मोल्स आले x/20. म्हणजे x/20 म्हणजे सारखेच मोल्स आले. पहा इथे ह्या मोल्सचं उत्तर किती येईल? x ची किंमत आपण 1 ठेवली तर, किंवा 20 ठेवली तर 1 मोल येईल. मग सारखे मोल्स म्हणून सारखे पार्टिकल. नंबर ऑफ मोल्स कसे असतील ह्याच्यामध्ये? x ग्रॅम p मध्ये आणि 2x ग्रॅम q मध्ये नंबर ऑफ मोल्स सारखे आहेत, हे ह्याच्यावरून आपल्याला समजलं. मग सारखे मोल्स तर सारखे पार्टिकल्स. मग ह्या इथे काय म्हणायला लागले, x ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स आहेत? y पार्टिकल्स आहेत. तर ह्या इथे सुद्धा किती पार्टिकल असतील? yच पार्टिकल. सारखे मोल्स सारखे पार्टिकल्स, हे सुद्धा आपण जनरलायझेशन मध्ये शिकलो होतो. अशा पद्धतीनं छान छान न्यूमरिकल असतील, तुम्ही परीक्षा देणं अत्यंत आवश्यक.